कधी काळी TRPच्या शर्यतीत नंबर 1ला असलेली झी मराठी वाहिनीला आता मालिकांच्या TRPसाठी वणवण करावं लागते. झी मराठीवरील फक्त तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका टॉप 10मध्ये आहे. वाहिनीवरील बऱ्याचशा मालिकांना TRP चांगला मिळत नसल्याकारणाने झी मराठीने गेल्या काही महिन्यात बऱ्याचशा मालिकांना निरोप दिला आहे. जसं की गेल्याच महिन्यात वाहिनीने 36 गुणी जोडी आणि नवागडी नवराज्य या मालिका बंद केल्या. तर झी मराठीवरील आणखी एक मालिका बंद होणार असल्याचे संकेत मिळताना दिसत आहेत. तर गेली अनेक वर्षे झी मराठी वाहिनी TRPच्या शर्यतीत पुढे होती, परंतु गेल्या काही वर्षात वाहिनीचं TRP स्थान घसरलं आहे. त्यामुळे वाहिनीवरील काही महिन्यांपूर्वी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. तर डिसेंबर महिन्यातच झी मराठीवरच्या 36 गुणी जोडी व नवागडी नवराज्य या 2 मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. परंतु आता या लोकप्रिय मालिकांपाठोपाठ आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याची चर्चा रंगली आहे. तर तू चाल पुढं या मालिकेतील अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या इंस्टाग्राम स्टोरीने सध्या सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. तर तू चाल पुढं या मालिकेत धनश्री काडगावकर ही शिल्पी हे पात्र साकारत आहे. सेटवरचा एक व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने त्याला शूटिंगचे शेवटचे काही दिवस असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे धनश्रीची ही इंस्टाग्रामची स्टोरी पाहून सर्वत्र तू चाल पुढं ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर झी मराठीवर लवकरच पारू शिवा आणि जगदात्री अशा नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्याचबरोबर ड्रामा ज्युनियर हा रिॲलिटी शोसुद्धा लवकरच झी मराठीवर दाखल होत आहे. दरम्यान तू चाल पुढं या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये दीपा परब चौधरी, धनश्री काडगावकर, आदित्य वैद्य या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ही मालिका सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर प्रसारित होते. तर तू चाल पुढं ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.